नमस्कार मित्रांनो, मी NT म्हात्रे सर, अवप्रसंस्था लोअर परेल मुंबई 11। आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे प्रोजेक्शन ऑफ सॉलिड। प्रोजेक्शन ऑफ सॉलिड मध्ये आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाइप्स ऑफ प्रिझम त्यानंतर टाइप्स ऑफ पिरॅमिडची माहिती दिलेली आहे। ते दोन व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, नसतील पाहिले तर ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रिझम आणि पिरॅमिडची माहिती होईल। दोन्ही व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। तर आज आपल्याला काय बघायचं आहे तर फ्रस्टम ऑफ पिरॅमिड, म्हणजेच पिरॅमिडचे फ्रस्टम, टाइप्स ऑफ फ्रस्टम ऑफ पिरॅमिड। म्हणजे फ्रस्टम काय असतं, सॉलिड काय असतो, हे या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। आता सर्वात प्रथम बघा, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे तर दिलेलं आहे या ठिकाणी प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स। सॉलिड हॅव थ्री डायमेन्शन्स, दॅट इज लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट। लांबी, रुंदी आणि उंची। ज्या ऑब्जेक्टला लांबी, रुंदी आणि उंची असते त्याला म्हणतो आपण सॉलिड। म्हणजे उदाहरणार्थ म्हणा वीट असते ना आपली बांधकामाची, ते वीट हा एक सॉलिडचा प्रकार आहे। दगड सुद्धा सॉलिड आहे, त्यामधला रेग्युलर सॉलिड मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। इथे बघा, हे माझ्या हातामध्ये एक प्रिझम आहे। या प्रिझमला म्हणतात रेक्टँग्युलर प्रिझम। काय तर आयताकृती प्रिझम, रेक्टँग्युलर प्रिझम। मग ही झाली प्रिझमची हाईट, ही झाली प्रिझमची लेंथ, लांबी, उंची, लांबी, आणि या ठिकाणी जे आहे ही झाली प्रिझमची विड्थ किंवा रुंदी। मग ज्या ऑब्जेक्टला लांबी, रुंदी आणि उंची असे तीन मापा असतात त्याला आपण म्हणणार आहोत सॉलिड। त्याला काय म्हणणार आहोत आपण, सॉलिड। या ठिकाणी तुम्हाला सॉलिडची व्याख्या आता लक्षात आलेली आहे। त्यानंतर बघा आता क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स। सॉलिड्स आर क्लासिफाइड इंटू टू ग्रुप्स, दोन प्रकार आहेत, एक पॉलीहायड्रा अँड सॉलिड्स ऑफ रेव्होल्यूशन। मग पॉलीहायड्रन म्हणजे काय, व्हेन अ सॉलिड इज बाउंडेड बाय द प्लेन फिगर इट इज कॉल्ड ॲज पॉलीहायड्रन। म्हणजेच काय असतं का, ज्या आकृतीला सपाट पृष्ठभाग असतात बाजूनी त्याला म्हणणार आहोत आपण पॉलीहायड्रन। पुन्हा एकदा बघा, हे रेक्टँग्युलर प्रिझम, याचे साईडचे पृष्ठभाग कसे आहेत, आयत, समोर बघा आयत, हा बघा आयत, इकडे बघा आयत, कोणत्या दिशेने, आणि सगळे जे पृष्ठभाग आहेत ते कसे आहेत, ते सपाट। फिगर बाउंडेड बाय दी प्लेन सरफेसेस इज कॉल्ड पॉलीहायड्रन, इज कॉल्ड पॉलीहायड्रन। ही व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, परत एकदा मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी समजावून सांगतो। मग रेग्युलर पॉलीहायड्रन म्हणजे काय, व्हेन द फेसेस आर इक्वल अँड रेग्युलर पॉलिगॉन, द फेसेस आर इक्वल अँड रेग्युलर पॉलिगॉन, द पॉलीहायड्रन इज सेड टू बी रेग्युलर पॉलीहायड्रन। बरोबर। नंतर या इथे हे पण दिलेले आहे सॉलिड्स ऑफ रेव्होल्यूशन, ते आपण नंतर बघणार आहोत। तर या ठिकाणी आता काय दिलंय तर रेग्युलर पॉलीहायड्रन म्हणजे काय, तर रेग्युलर पॉलीहायड्रन मी तुम्हाला दाखवलं होतं, स्क्वेअर प्रिझम, पेंटागोनल प्रिझम, ट्रायंग्युलर प्रिझम, एक दोन प्रिझम मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर बघा, हा जो सॉलिड आहे याला म्हणतो आपण स्क्वेअर प्रिझम। का, त्याचा हा पृष्ठभाग बघा स्क्वेअर आहे, म्हणजे तळ स्क्वेअर आहे, वरचा पृष्ठभाग पण स्क्वेअर आहे, आणि साईड सरफेसेस हे आयताकृती पृष्ठभाग आहेत, म्हणजेच रेक्टँग्युलर सरफेसेस। मग आपल्याला बघायचं काय या ठिकाणी, तर रेग्युलर पॉलीहायड्रन म्हणजे काय, व्हेन द फेसेस आर इक्वल अँड रेग्युलर पॉलिगॉन। व्हेन द फेस म्हणजे हा टॉप फेस आणि हा बेस आहे, कशा आहेत इक्वल आणि रेग्युलर, द पॉलीहायड्रन इज सेड टू बी रेग्युलर पॉलीहायड्रन। अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो पेंटागोनल प्रिझमचं। बघा काय दिलं इथे, काय आहे पंचकोन, तर इथे एक पंचकोन आहे आणि या साईडला पण जर बघितलं तुम्ही काय आहे तर पंचकोन म्हणजेच पेंटागॉन, आणि साइड सरफेसेस म्हणजे बाजूचे पृष्ठभाग काय आहेत तर आयताकृती। तर अशा ज्या फिगर असतात त्याला काय म्हणतो आपण तर रेग्युलर पॉलीहायड्रन। आणि मग या रेग्युलर पॉलीहायड्रन मध्ये प्रकार दिले प्रिझम, नंतर दिले पिरॅमिड्स, फ्रस्टम ऑफ पिरॅमिड, क्यूब आणि टेट्राहायड्रन। बरोबर। त्यामध्ये एक सांगायचं राहिलं सॉलिड्स ऑफ रेव्होल्यूशन। सॉलिड्स ऑफ रेव्होल्यूशन म्हणजे तुम्हाला थोडक्यात आता एवढंच सांगतो का सिलेंडर, कोन, ज्याचे बाह्य पृष्ठभाग हे वक्राकार असतात त्याला म्हणतात सॉलिड्स ऑफ रेव्होल्यूशन। तर आता आपण बघूया फ्रस्टम ऑफ पिरॅमिड। सर्वात प्रथम मी तुम्हाला आता या ठिकाणी पहिले पिरॅमिड दाखवतो। बघा काय दिसतंय आता समोर, षटकोन म्हणजेच हेक्सागॉन दिसतो इथे, 1 2 3 4 5 आणि 6, 6 बाजू असलेला हा आहे षटकोन किंवा हेक्सागॉन। आणि ह्या इथे असा साईडला हे सगळे जे आहेत हे नीट बघा, ट्रायंग्युलर फेसेस म्हणजे त्रिकोणात्मक पृष्ठभाग, वरचा आहे तो अपेक्स और व्हर्टेक्स म्हणजे बेस आहे हेक्सागॉन, साइड सरफेसेस ट्रायंगल। हा जो काही सॉलिड तुम्हाला मी दाखवतोय हा झाला पिरॅमिड, याला काय म्हणतो आपण पिरॅमिड, त्याची माहिती आपण घेतलेली आहे। आता हा पिरॅमिड कुठला आहे, हेक्सागोनल पिरॅमिड। मग आता फ्रस्टम म्हणजे काय असतो, व्याख्या बघा या ठिकाणी, व्याख्यामध्ये काय दिलंय, फ्रस्टम ऑफ pyramid, when the pyramid is cut by a cutting plane, when a pyramid is cut by a cutting plane parallel to its base, and if the top portion is removed, top portion म्हणजे वरचा पृष्ठभाग is removed, the remaining portion is called as the frustum of pyramid. त्यानंतर या ठिकाणी मी सगळ्या आकृत्या काढल्या त्यानंतर बघू। when the pyramid is cut by a cutting plane, cutting plane म्हणजेच काय, जो कापतो तो कटिंग प्लेन। मटण कसं कापतात, आपण घेतो सत्तूर, म्हणजे मटणवाला कापताना तुम्ही जर पाहिला असेल तर तो असं असं कापतो व्हर्टिकल। बरोबर, व्हर्टिकल म्हणजे असं उभ्यात कापतो। काही वेळेला काय समजा आपल्याला काकडी कापायची असेल, हे पण आपण असे उभ्यात कापतो,
अशी आडवी पण कापू शकतो, म्हणजे हॉरिझॉन्टल. ह्या अशी पोझिशन किंवा अशी पोझिशन याला म्हणणार व्हर्टिकल पोझिशन, आणि असं जर कट केलं त्याला म्हणणार हॉरिझॉन्टल पोझिशन. आणि कटिंग प्लेन म्हणजेच काय, तर सुरी म्हणा, तुम्ही चाकू म्हणा, तो त्यांनी म्हणजे एखाद्याने आपण एखादी वस्तू कापतो किंवा सुरीने किंवा चाकूने आपण वस्तू कापतो, तर ती सुरी जी आहे ती झाली कटिंग प्लेन. आता आपल्या आयटीआयचं उदाहरण घेतलं तर काय येणार, हेक्सॉ ब्लेड. हेक्सॉ ब्लेड, हेक्सॉ फ्रेमला लावून आपण काय करतो, जॉब कट करत असतो, फिटिंग मध्ये करतो की नाही, किंवा कोणताही जॉब किंवा कोणताही पाईप किंवा कोणतीही MS प्लेट माइल्ड स्टील कट करण्याकरता आपण हेक्सॉ ब्लेड हेक्सॉ फ्रेमला बसवून त्यानंतर हेक्सॉ ब्लेडच्या साह्याने कट करतो. म्हणजे हेक्सॉ ब्लेड हे काय आहे, तर कटिंग प्लेन. जो कापतो तो कटिंग प्लेन, बरोबर, आपण असं म्हणतो कटिंग कटिंग, बरोबर. आता मी तुम्हाला हेक्सागोनल पिरामिड दाखवला, पुन्हा एकदा दाखवतो बघा, या ठिकाणी नीट बघा बारकाईने. काय शेप याचा, 1 2 3 4 5 6, हा झाला हेक्सागॉन. हेक्सागॉन म्हणजे षटकोन, म्हणजे 6 बाजू आहेत म्हणून त्याला आपण षटकोन म्हणतो. हा वरचा जो पॉइंट आहे तो काय झाला, एपेक्स और व्हर्टेक्स. आणि हे सगळे जे साईडला आहेत हे ट्रायंग्युलर सर्फेसेस आहेत. तर तुम्हाला आता लक्षात आलं का हा पिरॅमिड आहे. आता या पिरॅमिडला एका हॉरिझॉन्टल कटिंग प्लेनने मी कट करतो. हॉरिझॉन्टल म्हणजेच काय, आडवा कटिंग प्लेन. आता आडवा कटिंग प्लेन कसा काढणार, असा कसं आहे, ही पोझिशन बघा, म्हणजे असं याला मी इथून असं कापत समजा गेलो एक्स्ट्रा घेऊन आडव्या पद्धतीने आणि इकडून बाहेर काढलं तर काय होईल, का जो कटिंग प्लेन आहे तो असा आडवा आहे. आडवा म्हणजे काय, त्या बेसला समांतर. व्हेन कटिंग प्लेन पासेस पॅरलल टू बेस ऑफ द पिरॅमिड अँड टॉप पोर्शन इज रिमूव्ड, देन दॅट इज कॉल्ड एज, देन रिमेनिंग पार्ट और रेस्ट ऑफ पोर्शन और पार्ट रिलेटेड विथ बेस इज कॉल्ड फ्रस्टम ऑफ पिरॅमिड. आता बघा या ठिकाणी पिरॅमिड म्हणून दाखवतो. हा पिरॅमिड आहे, हा कटिंग प्लेन आहे. हा कटिंग प्लेन आता याला कापायला सुरुवात केली अशी कल्पना करा, इमेजिन करा, जस्ट इमेजिन की असा कटिंग मी स्टार्ट केली इकडून, तुम्हाला असं करून कापा ना, असंही कापू शकतो, असं काही नाही. ही पोझिशन असू शकते, ही पोझिशन तुम्हाला समजण्याकरता मी आता हॉरिझॉन्टल कटिंग प्लेन सिलेक्ट केलेला आहे. आता कटिंग प्लेन ह्याच्यामधनं कट होत होत पास झाला. बघा आता या ठिकाणी हा जो कटिंग प्लेन आहे ना, हा ह्याच्यातनं मी असा पास केला. पास केल्यावर काय झालं, हा जो टॉप पोर्शन आहे ना कटिंग प्लेनने कट केला, गेला साईडला. पुन्हा बघा परत एकदा ठेवतो पिरॅमिडवर. आता पिरॅमिडला कटिंग प्लेननी पॅरलल टू बेस, म्हणजे हा तळ, पॅरलल टू बेस असं हॉरिझॉन्टल कट केलं. कट केल्यावर टॉप पार्ट आहे तो रिमूव्ह झाला किंवा काढून टाकलेला आहे. त्यानंतर जो राहिलेला सॉलिड आहे हा झाला फ्रस्टम ऑफ पिरॅमिड. पण आता हा कुठला पिरॅमिड मी दाखवला तुम्हाला, षटकोनी, हेक्सागॉनल, म्हणून याला म्हणणार आपण फ्रस्टम ऑफ हेक्सागॉनल पिरॅमिड. आता याच्या टर्म्स तुम्हाला मी समजावून सांगतो. हा याचा स्मॉलर एंड आहे कारण छोटासा आहे, इथं पण षटकोनच आहे, नीट बघा. हा स्मॉलर एंड, हा लार्जर एंड, या असा बसतो, असा ठेवतो आपण, म्हणून याला म्हणतो आपण, याला म्हणतो बेस, बेस ऑफ फ्रस्टम. हा बेस ऑफ फ्रस्टम किंवा लार्जर एंड ऑफ द फ्रस्टम, हा टॉप एंड ऑफ द फ्रस्टम और स्मॉलर बेस, स्मॉलर बेस ऑफ द फ्रस्टम. अँड साइड सर्फेसेस, आता बाजूचे पृष्ठभाग बघा कसे आहेत ते सगळे ट्रॅपेझियम, म्हणजेच समलंबाकृती. समलंबाकृती म्हणजेच त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ट्रॅपेझॉइडल फेसेस. काय, ट्रॅपेझॉइडल फेसेस. मग आता या षटकोनी पिरॅमिडला काय आहे, तर दिस इज अ बेस, दिस इज टॉप बेस और टॉप एंड, बोथ आर हेक्सागॉन but base is larger hexagon and top end is smaller hexagon and it is joined by top end and base, both joined by the trapezoidal faces. म्हणजेच काय का साइड सरफेसेस किंवा बाजूचे पृष्ठभाग त्याचे काय आहे, ते समलंबाकृती चौकोनाकार आहेत. चौकोन लक्षात ठेवू नका तुम्ही, ज्या समलंबच लक्षात ठेवा, समलंबाच म्हणजेच ट्रॅपेझियम. तर हा जो काय सॉलिड आहे याला म्हणणार आपण फ्रस्टम ऑफ हेक्सागोनल पिरॅमिड. आता आपण वन बाय वन एक एक फ्रस्टम बघू. या ठिकाणी सगळ्या डायग्राम काढल्यात ते तुम्हाला मी समजावून सांगतो. पण सर्वात प्रथम आपण पिरॅमिड कोणता पाहिला होता, तर ट्रायंग्युलर पिरॅमिड. नंतर कुठला होता, स्क्वेअर पिरॅमिड. नंतर कुठला होता, पेंटागॉनल, हेक्सागोनल अँड रेक्टँग्युलर पिरॅमिड. 5 पिरॅमिड तुम्हाला सांगितले होते. सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ट्रायंग्युलर पिरॅमिड. तर या इथं बघा, याचा बेसचा शेप आहे तो ट्रायंगल आहे किंवा त्रिकोण आहे. हा वरती आहे एपेक्स और व्हर्टेक्स. हा काय होता, तर ट्रायंग्युलर पिरॅमिड. साइड सरफेसेस पण ट्रायंगल आहे. आणि हा जो बाजूला मी धरलेला आहे सॉलिड, हा झाला फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरॅमिड. म्हणजेच ट्रायंग्युलर पिरॅमिडला हॉरिझॉन्टल कटिंग प्लेनने किंवा आडव्या कटिंग प्लेनने पॅरलल टू बेस ऑफ द पिरॅमिड कट केलं. वारंवार सांगतो, सारखं ऐकून तुमच्या लक्षात राहील. डेफिनेशन ऑफ फ्रस्टम, व्हेन cutting plane cuts to pyramid parallel to base of pyramid, parallel to base of the pyramid, then rest of portion or portion which is near to base or part containing with base of pyramid is called frustum of pyramid. थोडक्यात मराठीमध्ये याला असा आडवा कापला, खचाक
कापल्यानंतर टॉप पोर्शन याचा निघून गेलेला आहे. टॉप पोर्शन निघून गेल्यानंतर काय झाला, पिरामिडचा वरचा त्रिकोण गेला, मग हा इथं असा आला बघा. तर हा जो काय सॉलिड आहे हा राहील फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरॅमिड. साईड सरफेसेस बघा कसे आहेत तर समलंबाकृती, म्हणजे त्याला म्हणतात ट्रॅपेझॉइडल फेसेस. मग याचा हा झाला लार्जर एंड, हा झाला स्मॉलर एंड, हा झाला बेस, असा ठेवला तर हा झाला बेस, आणि हा झाला त्याचा टॉप एंड. बेस पण ट्रायंगल, टॉप एंड ट्रायंगल, अँड साईड सरफेसेस म्हणजे बाजूचे 3 पृष्ठभाग हे समलंबाकृती किंवा ट्रॅपेझॉइडल फेसेस आहेत. आता एक एक टर्म बघू. हे कॉर्नर 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 ऑफ बेस, कॉर्नर ऑफ बेस, कॉर्नर ऑफ बेस, कॉर्नर ऑफ म्हणजे कोपरे. हे बेस एज बेस एज बेस एज और बेसेज ऑफ लार्जर बेस ऑफ फ्रस्टम, बेसेज ऑफ लार्जर बेस ऑफ फ्रस्टम किंवा बेसेज ऑफ फ्रस्टम, 3 गोष्टी सांगितल्या. आणि हे पण काय झाले, हे झाले एज ऑफ टॉप एंड, वरच्या पृष्ठभागाचे कडा आहे किंवा एज ऑफ टॉप एंड. इथे एक छोटा त्रिकोण आहे, इथे एक मोठा त्रिकोण आहे. हा झाला काय फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरामिड. सिमिलरली फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरामिड, याचा बेस बघा स्क्वेअर आहे, टॉप एंड स्क्वेअर. म्हणजे हा पिरामिड कसा असेल तर या पद्धतीने तुम्हाला मी पिरामिड दाखवतो म्हणजे तुम्हाला त्यामधला फरक लक्षात येईल. बघा हा पिरामिड होता, आता बघा व्यवस्थित दिसते का, ब्ल्यू टू ब्ल्यू. हा तर हा एक स्क्वेअर पिरामिड आहे. या स्क्वेअर पिरामिडला हा का, या स्क्वेअर पिरामिडला हॉरिझॉन्टल कटिंग प्लेननी किंवा आडव्या कटिंग प्लेननी पॅरलल टू बेस, म्हणजे हा याचा तळ आहे ना, या तळाला समांतर असा कापला, पॅरलल टू बेस कट केला असता, त्याचा वरचा भाग म्हणजे पार्ट विथ अपेक्स रिमूव्ह झाला किंवा निघाला किंवा काढून टाकला, तर उरलेला जो सॉलिड आहे म्हणजे सॉलिड विथ बेस त्याला म्हणणार फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरामिड. याला कापल्याबरोबर याला ठेवला मी बाजूला, आणि हा जो काय आता सॉलिड आहे हा झाला फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरामिड. इथे पण एक स्क्वेअर, इथे पण एक स्क्वेअर, फक्त इथे छोटा स्क्वेअर, इथे मोठा स्क्वेअर, कळलं का. आणि मग ही झाली याची बेस एज बेस एज बेस एज बेस एज, 4 बेस एजेस, 4 टॉप एंड एजेस, लॉंगर एज लॉंगर एज लॉंगर एज लॉंगर एज, अँड 4 कॉर्नर ऑफ बेस अँड 4 कॉर्नर ऑफ टॉप एंड किंवा स्मॉलर स्क्वेअर. छोटा आहे ना म्हणून स्मॉलर, मोठा आहे म्हणून हा लार्जर, बरोबर. आणि ऍक्सिस, व्हॉट इज द ऍक्सिस ऑफ फ्रस्टम, तर याच्या इंटरसेक्शन ऑफ डायगोनल मध्ये याचा सेंटर पॉईंट येईल, सेंटर ऑफ स्क्वेअर. आणि या टॉप जो स्क्वेअर आहे किंवा छोटा स्क्वेअर आहे, छोटा स्क्वेअरचा सेंटर, इमॅजिनरी सेंटर लाईन जॉईनिंग these 2 points. These 2 points means the end, end or midpoint of larger base and midpoint of smaller base, or midpoint of base square and midpoint of top square is called axis. तर मोठी झाली ना व्याख्या. लक्षात काय ठेवायचं सोपं, हा जो चौरस आहे याचा सेंटर आहे, वरचा चौरस छोटावाला चौरस आहे याचा सेंटर, या दोघांना जॉईन करणारी जी सेंटर लाईन आहे त्याला म्हणतो आपण ऍक्सिस ऑफ फ्रस्टम. हे लक्षात आलं. तर मी ट्रायंग्युलर फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरामिडचा ऍक्सिस सांगितला नव्हता. याच्यामध्ये पण मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, कारण एकच गोष्ट तुम्हाला सारखी वारंवार सांगण्याची आवश्यकता पडायला नको. तुम्ही ते 2 व्हिडिओ बारकाईने बघा, म्हणजे ह्याचा सेंटर कुठं असतो, ह्याचा म्हणजेच काय, हा जो स्मॉलर ट्रायंगल आहे या स्मॉलर ट्रायंगलचा सेंटर आणि हा लार्जर ट्रायंगल किंवा मोठ्या ट्रायंगलचा सेंटर याला जॉईन करणारी जी लाईन आहे त्याला म्हणणार ऍक्सिस ऑफ फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरामिड. काय, ऍक्सिस ऑफ फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरामिड. कारण आता बरं याचा सेंटर कुठे असतो काय सांगितलं होतं, लक्षात असलं तर बघा. तर हे डिस्टन्स म्हणजे 40 मिलीमीटर, याचा सेंटर घ्यायचा 20 मिलीमीटर, हा पॉईंटने हा पॉईंट जर जॉईन केला इथे एक लाईन येईल त्याला म्हणतो आपण मीडियन. त्याला काय म्हणतो, मीडियन. सिमिलरली हे डिस्टन्स जर 40 मिलीमीटर असेल तर ह्याचा सेंटर येईल 20, त्याच्या अपोजिट कॉर्नर हा पॉईंट आहे, हे लाईन जॉईन केले तर याला काय म्हणणार, मीडियन. तर इंटरसेक्शन ऑफ मीडियन मध्ये असतो सेंटर ऑफ ट्रायंगल. मग हा जो मोठा ट्रायंगल आहे याचा सेंटर आणि हा छोटा ट्रायंगल याचा सेंटर याला जॉईन करणारे जे इमॅजिनरी सेंटर लाईन राहील त्याला म्हणणार आपण ऍक्सिस ऑफ फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरामिड. ओके. आता स्क्वेअर झाला, ट्रायंगल झाला, त्याच्यानंतर काय, ट्रायंगल झाला, स्क्वेअर, त्यानंतर आहे पेंटॅगॉन. या इथे बघा हा एक आहे पेंटॅगॉनल पिरॅमिड. उजव्या हातामध्ये आहे पेंटॅगॉनल पिरॅमिड आणि डाव्या हातामध्ये हा इथे म्हणजे हा आहे फ्रस्टम ऑफ पेंटॅगॉनल पिरॅमिड. तर हा पेंटॅगॉनल पिरॅमिडचा बेस पेंटॅगॉन, साईड सरफेसेस ट्रायंगल किंवा बाजूचे पृष्ठभाग ट्रायंगल, वरती अपेक्स और व्हर्टेक्स असा ठेवला, हेक्सॉब्लेड घेऊन याला असा कापला, कापल्यावर काय पॅरलल टू बेस याला कट केला, असा आडवा कापला याला, म्हणजे टॉप पार्ट रिमूव्ह झाला. टॉप पार्ट रिमूव्ह झाल्यावर जो एवढा सॉलिड राहील त्याला म्हणणार फ्रस्टम ऑफ पेंटॅगॉनल पिरॅमिड. आता फ्रस्टम म्हणजे काय तुमच्या डोक्यात 100% घुसला असेलच असं मला वाटते. तर हा पेंटॅगॉन, वरती पेंटॅगॉन,
ह्या झाल्या सगळ्या 5 बेस एजेस, हे 5 कॉर्नर्स, ह्या आहेत त्या एजेस ऑफ टॉप एंड, ह्या आहेत त्या सगळ्या लॉंगर एजेस आणि साईड सर्फेसेस, ट्रॅपेझॉइडल फेस. साईड सर्फेसेसचा आकार काय आहे, तर ट्रॅपेझियम म्हणून त्याला म्हणतो ट्रॅपेझॉइडल फेसेस. आणि मग ह्याचा आपण ऍक्सिस कुठे येईल, तर मिड पॉईंट ऑफ पेंटॅगॉन, मिड पॉईंट ऑफ टॉप पेंटॅगॉन, ह्याला जॉईन करणारी जी लाईन आहे ती राहणार ऍक्सिस ऑफ पेंटॅगॉनल पिरॅमिड. सिमिलरली फ्रस्टम ऑफ हेक्सागोनल पिरॅमिड, तो तुम्हाला मी आत्ताच दाखवला का असा पिरॅमिड होता. या पिरॅमिडला पॅरलेल टू बेस असा कट केला. ही साईड दाखवतो बघा, जरा दिसायला मस्त दिसते की नाही आता, पिंक कलर. हा असा पिरॅमिड होता, साईडचे सर्फेसेस त्याचे ट्रायंगल होते. त्याच्यानंतर याला हॉरिझॉन्टल कटिंग प्लेननी पॅरलल टू बेस ऑफ पिरॅमिड, तळ आहे ना तळ, या तळाला समांतर असा कापल्यावर टॉप पार्ट रिमूव्ह झाला. टॉप पार्ट रिमूव्ह झाल्यावर हा जो काय राहिला तो झाला फ्रस्टम ऑफ हेक्सागोनल पिरॅमिड. ह्याच्या ह्या झाल्या 6 बेस एजेस, 6 टॉप एंड एजेस, 6 बेस कॉर्नर्स, 6 टॉप एंड कॉर्नर्स, 6 लॉंगर एजेस अँड ऍक्सिस ऑफ फ्रस्टम ऑफ हेक्सागोनल पिरॅमिड काय असणार आहे, तर हा कोपरा आणि हा कोपरा म्हणजे अपोजिट कॉर्नरला एक लाईन जॉईन केली, इथे एक लाईन जॉईन केली. या दोन डायगोनलच्या इंटरसेक्शन मध्ये याचा येणार सेंटर ऑफ हेक्सागॉन ऑफ बेस आणि इथे येणार सेंटर ऑफ हेक्सागॉन ऑफ टॉप एंड. याला जॉईन करणारे जे इमॅजिनरी सेंटर लाईन आहे, म्हणजेच इमॅजिनरी सेंटर लाईन जॉईनिंग द बेस hexagonal base of the hexagonal frustum and center of top end of the hexagonal frustum is called axis of the frustum of hexagonal pyramid. Axis of frustum of hexagonal pyramid म्हणजे षटकोनाकृती पिरॅमिड जो फ्रस्टम आहे त्याचा तो झाला ऍक्सिस. हा पण तुमच्या लक्षात आलेला हेक्सागोनल पिरॅमिड. आता राहिला कुठला आपला 5वा, रेक्टँगल. रेक्टँग्युलर पिरॅमिड असतो की नाही, हा बघा हा रेक्टँग्युलर पिरॅमिड आहे, उजवीकडे डावीकडे फ्रस्टम आहे. हा असा पिरॅमिड होता. पिरॅमिडला आता कळलंच तुम्हाला, आडवा कापला म्हणजेच कट केला, कापला म्हणजे कापून नका टाकू. आणि मग जो काय सॉलिड राहील तो सॉलिड राहणार आहे आपला फ्रस्टम ऑफ रेक्टँग्युलर पिरॅमिड, बरोबर. तर याचा पण टॉप बघा रेक्टँगल आहे, बेस बघा रेक्टँगल, ही याची स्मॉलर बेस एज आहे, ही लॉंगर आहे, छोटी आणि मोठी. स्मॉलर बेस एज, लॉंगर बेस एज, स्मॉलर trapezoidal face, larger trapezoidal face, smaller trapezoidal face and larger trapezoidal face. Axis, intersection of diagonal मध्ये सेंटर ऑफ रेक्टँगल आहे, इंटरसेक्शन ऑफ डायगोनल मध्ये सेंटर ऑफ टॉप एंड आहे किंवा या रेक्टँगलचा सेंटर पॉइंट आहे. इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ टॉप एंड अँड बॉटम एंड, इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द टॉप एंड अँड बॉटम एंड ऑफ द फ्रस्टम ऑफ रेक्टँग्युलर पिरॅमिड. म्हणजेच काय, हा जो रेक्टँगल याचा सेंटर हा रेक्टँगल सेंटर, हा जो रेक्टँगल आहे याचा सेंटर, याला जॉईन करण्याची सेंटर लाईन आहे त्याला म्हणणार आपण ऍक्सिस ऑफ फ्रस्टम ऑफ रेक्टँग्युलर पिरॅमिड. नाव नीट लक्षात ठेवा, कळलं. अशा प्रकारे मी तुम्हाला 4 फ्रस्टम दाखवलेत. आता बघा पहिले काय होतं आपल्याला, सुरुवातीला आपण काय सुरुवात केली होती, प्रिझम. लक्षात काय ठेवायचं, प्रिझम म्हणजे आयत, दिसतो ना इथं आयत, इथं स्क्वेअर, इथं स्क्वेअर, इथं. त्यानंतर काय होता, पिरॅमिड म्हणजे त्रिकोण. हा आयत म्हणजेच रेक्टँग्युलर दिसतोय, हा काय दिसतोय तर ट्रायंग्युलर. शेप बघा ना, लक्षात घ्या ना, स्क्वेअर प्रिझम, स्क्वेअर पिरॅमिड अँड देन फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरॅमिड. दिसला. पहिले काय होते, प्रिझम ठेवतो साईडला, त्यानंतर होता पिरॅमिड ठेवतो साईडला, आणि त्यानंतर काय फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरॅमिड. 3 टाईप झाले. इथे बघा आता टाईप दिलेत, प्रिझम्स व्हिडिओ नंबर 1, पिरॅमिड व्हिडिओ नंबर 2, फ्रस्टम ऑफ पिरॅमिड व्हिडिओ नंबर 3. आता क्यूब आणि टेट्राहेड्रॉन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन, पण त्याआधी हा टेट्राहेड्रॉन आणि क्यूब एकदा याची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण बघू. क्यूब काय असतो, ऑल साइड्स इक्वल, सर्व बाजू याच्या सारख्या. क्यूब म्हणजे आपला साफ स्टीलचा ठोकळा असतो ना, आपण काय करतो, उडवतो आणि मग ते खेळतो, मग किती पडले, 2 पडले, 3 पडले, 5 पडले, त्याप्रमाणे आपले ते सोंगटी मूव्ह करतो. तर हा आहे ना, याचं काय आहे, तर ऑल फेसेस आर स्क्वेअर, ऑल 6 फेसेस आर स्क्वेअर, सर्व पृष्ठभाग हे चौरसाकृती आहेत, ह्याला म्हणतात क्यूब. आणि हा आहे टेट्राहेड्रॉन, ह्याचे सगळे फेसेस बघा इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. बघा का, टेट्रा म्हणजे 4, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, तरी पण एकदा बघून घ्या. इथे एक त्रिकोण आहे, दिसला कुठल्या कलरमध्ये, ब्ल्यू. इथं पण आहे एक त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. समभुज त्रिकोण इथे एक आहे आणि इथे एक आहे, सगळे कलर घेतले बघा, पिंक, ब्ल्यू, हा कुठला आहे, ग्रीन पण नाही म्हणता येणार त्याला, काय याला लेमन कलर आहे समजा, आणि या इथे हा येलो. तर हा जो काय सॉलिड आहे ना, हा झाला टेट्राहेड्रॉन, याची थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. आता फ्रस्टम म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी मी थोडक्यामध्ये सांगितले. आता हे जे फ्रस्टम आहेत ना,
ह्या फ्रस्टमचं व्हॉल्यूम कशा पद्धतीने काढतात त्याचं एकच कॉमन सूत्र आहे, ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ एनी पिरॅमिड, म्हणजे कुठल्याही जो फ्रस्टम आहे त्या फ्रस्टमचं व्हॉल्यूम काढायचं सूत्र काय आहे, इज इक्वल टू 1/3 1/3 इंटू एच गुणिले एच म्हणजे हाईट ऑफ फ्रस्टम. हाईट ऑफ फ्रस्टम, हा एच म्हणजे 1/3 इंटू एच. एच म्हणजे हाईट ऑफ फ्रस्टम, पिरॅमिड नाही, हाईट ऑफ फ्रस्टम इंटू म्हणजे गुणाकार, मग कंस इनसाइड ब्रॅकेट इंटू इनसाइड ब्रॅकेट एरिया ऑफ बेस ऑफ फ्रस्टम प्लस एरिया ऑफ टॉप एंड ऑफ द फ्रस्टम म्हणजे तळाचं क्षेत्रफळ अधिक वरचं क्षेत्रफळ प्लस अंडर रूट कंसामध्ये अंडर रूट एरिया ऑफ बेस इंटू एरिया ऑफ टॉप. तर आलं का लक्षात काय सांगितलं, व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम ऑफ पिरॅमिड इज इक्वल टू 1/3 इंटू एच इंटू इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल ए म्हणजे एरिया ऑफ बेस, कॅपिटल ए प्लस स्मॉल ए म्हणजे एरिया ऑफ टॉप एंड, ए प्लस ए अंडर रूट म्हणजे वर्गमुळात एरिया ऑफ बेस म्हणजेच कॅपिटल ए इंटू एरिया ऑफ टॉप एंड म्हणजे स्मॉल ए. आता एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो, पटकन दिसून बघा. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम V इज इक्वल टू 1/3 इंटू एच इंटू इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल ए प्लस स्मॉल ए प्लस अंडर रूट ऑफ कॅपिटल ए इंटू स्मॉल ए ब्रॅकेट कंप्लीट. बस ह्या एका सूत्राने कुठलाही जो पिरॅमिड आहे त्याचा आपण व्हॉल्यूम काढू शकतो. आता याचं क्षेत्रफळ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं, तुम्ही नीट बघून लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, आता पहिले फिगरकडे वळू. आता समजा बघायचंय तर काय आहे, ह्याचं मला व्हॉल्यूम काढायचंय. मग हा जो ट्रायंगल आहे, मग ट्रायंगलचा एरिया जो काढायचा सूत्र काय दिलेलं आहे, 0.433 इंटू साईड स्क्वेअर, 0.433 इंटू साईड स्क्वेअर. याचा एरिया काढण्याचा म्हणजे स्क्वेअर जो आहे, स्क्वेअरचा एरिया काढायचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदीच म्हणजेच बाजूचा वर्ग किंवा एस स्क्वेअर. पेंटॅगॉनचं काय सांगितलं होतं, पेंटॅगॉन जो आहे म्हणजे पंचकोन, फक्त बेसचा विचार करा का नंतर सॉलिड सांगतोय मी तुम्हाला. हा जो पंचकोन आहे या पंचकोनाचा एरिया काढायचं सूत्र काय सांगितलं होतं, 1.72 इंटू साईड स्क्वेअर, 1.72 गुणिले बाजू वर्ग. हेक्झागॉनचं सूत्र काय सांगितलं होतं, 2.6 इंटू साईड स्क्वेअर, 2.6 इंटू साईड स्क्वेअर. आणि रेक्टँगलचं काय होतं, तर लेंथ इंटू ब्रेथ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. मग ह्याने काय करायचं आहे का, पहिले तळाचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो, त्याच सूत्राने आपण वरचं क्षेत्रफळ काढायचंय. म्हणजे हा एक स्क्वेअर आहे हा एक स्क्वेअर आहे, याला वेगळं सूत्र आणि याला सूत्र असं होणार नाही. समजा उदाहरणादाखल याची इथं बाजू आहे 5 सेंटीमीटर आणि इथं आहे 2 सेंटीमीटर. हे 5 आणि 2 सेंटीमीटर, म्हणजे 5चं कसं येणार आहे, तर 1.70 पेंटॅगॉन आहे ना, 1.72 इंटू 5 स्क्वेअर म्हणजे 1.72 इंटू 5 इंटू 5 म्हणजे 1.72 इंटू काय येणार, तर 25. 5चा वर्ग 25 येणार. आणि इथं मी काय सांगितलं तुम्हाला, समजा याची ही बाजू 2 सेंटीमीटर, मग हे काय येणार 1.72 इंटू 2 स्क्वेअर म्हणजेच 2चा वर्ग, 2 दुने 4. मग ह्याचा एरिया आला, हाईट काय नाही काय एक्झाम्पल मध्ये दिलेले असेल, मग बाकीचं सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी करायचे. तर हे तुम्हाला लक्षात आलं, मी सर्वांचे सूत्र तुम्हाला मी या ठिकाणी आता सांगितलेले. आता ड्रॉइंग काढताना आपण हा ड्रॉ कसा करायचा, ज्या पद्धतीने मी इथे काढलाय ना त्याच पद्धतीने तुम्ही काढा. फ्री हँड ड्रॉइंग सुरुवातीला काढायची, त्यानंतर त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू कसा ड्रॉ करायचा बघून. आता बघायचा आकार कसा आहे, जसा आकार आहे तसा सेम टू सेम काढा. हा काय आहे, तिथे फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरॅमिड, म्हणजे इथे एक त्रिकोण आहे, बेस त्रिकोण आहे, वरचा फेस पण त्रिकोण आहे. हा इथे PQ बघा लाल कलर मध्ये दिसतोय, ऍक्सिस. हा A B आणि C, ABC काय झाले ते कॉर्नर, या इथे ऍक्सिसला नाव दिलं, ऍक्सिसला नाव दिलेलं आहे मी PQ. हा बघा हा समलंबाकृती फेस म्हणजे ट्रॅपेझॉइडल फेस, या इथे लिहिलेलं आहे. बेसला नाव दिलेलं आहे ABC, टॉप फेसला नाव दिलंय JKL. हा झाला फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरॅमिड. देन फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरॅमिड, हा बेस स्क्वेअर, टॉप एंड स्क्वेअर, बेसला नाव दिलंय ABC आणि D. टॉप एंडला किंवा स्मॉलर बेसला नाव दिलंय KLM, JKLM. आणि मग हा वरचा स्क्वेअर याचा सेंटर याला नाव दिलंय P, आणि हा जो खाली स्क्वेअर दिलेला आहे याचा सेंटर आहे याला नाव दिलंय Q. PQ झाला ऍक्सिस ऑफ फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरॅमिड. सिमिलरली हा पेंटागोनल पिरॅमिड आहे, हा इथे हेक्झागोनल पिरॅमिड. हेक्झागोनल पिरॅमिड मध्ये बघा तुम्ही, या तुम्हाला ऍक्सिस क्लिअर दिसतोय, हा फ्रस्टम ऑफ रेक्टेंग्युलर पिरॅमिड. ओके, आता मी तुम्हाला काय काय सांगितलं बघा. मी तुम्हाला थोडक्यामध्ये सुरुवातीला प्रिझम पण दाखवली, त्यानंतर पिरॅमिड दाखवलं, नंतर तो फ्रस्टम सांगितलं, फ्रस्टम कसा असतो म्हणजे पिरॅमिडला कसा कापला काय. तर यावरून तुम्हाला फ्रस्टम ऑफ पिरॅमिड म्हणजे काय आणि त्याचा घनफळ कशा पद्धतीने काढतात
याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय, हे जे ड्रॉइंग आहे ना, हे असं सगळं लिहून घ्या व्यवस्थित, आणि त्यामध्ये हा फ्रस्टम ऑफ ट्रायंग्युलर पिरामिड काढा, नंतर हा फ्रस्टम ऑफ स्क्वेअर पिरामिड, मग पेंटागॉनल, हेक्सागोनल, रेक्टँगल, अशा 5 पिरामिड ड्रॉइंगच्या एका आपल्या पेजवर आराम के साथ राहतात. ते व्यवस्थित जजमेंट घेऊन काढायचे आणि त्याला भागानं नाव पण द्यायचे सगळी. हे बघा, हे असं ट्रायपोजॉइडल फेस, ॲक्सिस, हे सगळं कॅपिटलमध्ये व्यवस्थित तुम्ही करा. ओके. तर फ्रस्टम ऑफ पिरियड म्हणजे काय हे या ठिकाणी तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. तर आजच्यासाठी इथेच थांबतो. धन्यवाद.